मित्रांनो, प्रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. कवी प्रवी शो यूट्यूबवर स्वागत. आज आपण थोडंसं बोलणार आहोत एका महत्वाच्या शब्दावर आणि गुणावर. अहंकार. मित्रांनो, उच्चारायला, लिहायला खूप छान वाटतो हा शब्द. पण हा जर चिटकला ना तुम्हाला, तर तुमच्या जीवनाचं मातेरं होण्यास, मातेरं हा शब्द वापरतो मी मुद्दाम, काही वेळ लागत नाही. समाजामध्ये अनंत उदाहरणं आहेत की अहंकार केल्यामुळं त्यांची प्रगती कशी खुंटत गेली. एक कलाकार या नात्याने हे तर सर्वप्रथम शिकायचं ठरवलं की जरी छोटं मोठं यश मिळालं तरी हा शब्द, हा गुण आपल्या जवळ सुद्धा फिरकला नाही पाहिजे. कारण एक ज्वलंत उदाहरण आमच्याच कलाक्षेत्रातलं डोळ्यासमोर आहे, राहणार आहे, सर्व ज्ञात असं उदाहरण आहे. राजेश खन्नाजी सुपरस्टार झाले. त्यांनी जे उपभोगलं ते कोणालाही पुढे उपभोगता आलं नाही असं म्हटलं तरी चालेल. इतकं त्यांनी एक सुपरस्टारचं आयुष्य उपभोगलं. तथापि यशाची शिखरं सर करत असताना ही गोष्ट माणूस विसरून जातो आणि अहंकार त्याला होऊ लागतो स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिमेबद्दल. मग इतर लोक म्हणजे कसपटासमान त्याला वाटू लागतात. अहंकाराचं उदाहरणच द्यायचं त्यांच्या, तर अनेक वेळा माझ्या चित्रपटात कोण हवं याच्या अटी आणि शर्ती त्यांच्या असायच्या. आणि साहजिकच नंतर नंतर लोक त्या अटींना वैतागू लागले आणि मग त्यांचा शोध चालू झाला. चित्रपट नमक हराम याची स्क्रिप्ट जेव्हा राजेश खन्नाजींना ऐकवली तेव्हा त्यांच्यातला सुपरस्टार पदाचा जो अहंकार चिटकलेला होता तो उफाळून वर आला आणि स्क्रिप्टमध्ये त्यांना देऊ केलेली भूमिका त्यांना दुय्यम दर्जाची वाटली. आणि अमिताभ बच्चनजींना जी भूमिका स्क्रिप्टमध्ये दिली गेली होती ती त्यांना त्यांची भूमिका असावी असा त्यांनी आग्रह धरला आणि स्वतःची भूमिका बदलायला लावली. आणि तिथेच इतिहास घडला. जीवनाचं मातेरं होण्याची सुरुवात तिथून झाली आणि अमिताभजींचा उत्कर्षाचा कालावधी तिथून सुरू झाला असंही म्हणणं वावगं ठरणार नाही. जंजीर चित्रपटापासून अमिताभ युग चालू झालं हे अगदी खरं आहे. पण ही नमक हराम या चित्रपटाची ही बाब राजेश खन्नांचा अहंकार नडला आणि त्यांच्या जीवनास उतरती कळा चालू झाली. त्यांनी बदलायला लावलेल्या भूमिकेमुळे उलट अमिताभजींना चांगलं काहीतरी करून दाखवण्याचा एक चान्स मिळाला.
योग्य संधी मिळाली आणि मग प्रीमियर शोच्या वेळेस स्वतः या सुपरस्टार राजेश खन्नाजींनी ही बाब कबूल केली की बॉलिवूडला आज एक नवीन सितारा, नवीन सुपरस्टार मिळाला आहे. मग हे करण्याची नामुष्की तुमच्या अहंकारामुळे आली. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आपल्या देशात सापडतील, आपल्या अवतीभवती पण सापडतील. आत्मविश्वास जरूर हवा आहे, पण त्याचं परिवर्तन जर अहंकारात होत असेल तर तिथं सावध व्हायला हवं आणि त्यापासून दूर होता आलं पाहिजे. घमेंड आणि अहंकार अतिशय वाईट शब्द, खूप लवकर तुमच्या अंगाला चिटकू शकतात असे गोंडस शब्द, पण त्यापासून मित्रांनो दूर राहायचंय. प्रगती जरूर करायची आहे, आत्मविश्वास रोज वाढवायचा आहे. जे आपण ठरवलंय ते मिळवण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आपल्याला असलाच पाहिजे. पण आत्मविश्वासाने आपण जे मिळवतो ते जर टिकवायचं असेल तर अहंकारापासून 4 हात नेहमीच लांब राहता येणं ही कला अवगत करून घ्यावी लागेल. पद, प्रतिष्ठा, तुमचा मान सन्मान हे कायम राहणाऱ्या गोष्टी तर बिलकुल नाहीच. मग कशाचा अहंकार करायचा? जीवन सुद्धा कायमस्वरूपी नाहीये. म्हणून चला सर्वजण मिळून ठरवूयात, प्रगतीच्या वाटेने तर जायचंच आहे, ध्येय गाठायचं आहे, स्वप्नवत वाटावं इतकी पण प्रगती करायची आहे, पण अहंकारापासून दूर राहून. ह्याच गोष्टींसह आज रजा घेतो. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह.